शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता। नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत। आता बातमी सविस्तर पाहू। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामनवमी उत्सवाची आज अत्यंत उत्साहात सांगता झाली। ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली। बुधवार 25 मार्चपासून सुरू असलेल्या या उत्सवात देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी साई चरणी हजेरी लावली। उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवारी सकाळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व त्यांच्या पत्नी सौ स्मिता भोसले यांनी श्रींची विधिवत पाद्यपूजा केली। त्याचबरोबर गुरुस्थान मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात रुद्राभिषेक पूजा संपन्न झाली। सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या मुख्य स्टेजवर ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर यांचे काल्याचे कीर्तन झाले। कीर्तनानंतर समाधी मंदिरात एक विशेष भावुक क्षण पाहायला मिळाला। श्री साईबाबांचे समकालीन निस्सीम भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी ओम साईरामच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। कीर्तनानंतर कीर्तनकार महाराजांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला। यानंतर दुपारी 12:10 श्रींची माध्यान्ह आरती झाली। उत्सवाच्या सांगता दिनी विविध कलाकारांनी आपल्या कलेतून साई चरणी सेवा अर्पण केली। यामध्ये दुपारी 1 ते 3 या वेळेत संस्था कला सौरभ मुंबई च्या श्री पद्मनाथ ससी हिलुल्लू यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। तर त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत पुष्पांजली संगीत नाट्य अकॅडमी बंगळुरू च्या श्री विद्वान कोलारा रमेश यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 6:30 वाजता श्रींची धूपारती झाल्यानंतर रात्री 7 ते 9:30 या वेळेत विजय साखरकर मुंबई प्रस्तुत साई स्वर नृत्य उत्सव कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले। या सर्व कलाविष्कारांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली। रात्री 10 वाजता श्रींच्या आरतीने या उत्सवाची सांगता झाली। हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांच्या सर्व विभाग प्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। धन्यवाद।